व्यवस्थित राहायचं असं त्या दुसऱ्यांचं ऐकून अशी चोरीगिरी काय करायचं नाही. लोक चोरी करायचे सांगतात आणि बाजूला होते, मग त्याला भाऊच्या धक्क्यावर ते डोळ्यात येते. तन्वी पण बोलते की माझा छोटा भाऊ म्हणून मी त्याला सांभाळते, छोटा भाऊ म्हणून त्याला मी वागवते. ते पण म्हणतो माझी, पण लोक असं म्हणतात की तन्वीचा पदर धरतोय, तन्वी सोबत राहतोय, पण तसं काहीच नाही. तेवढूसा तुम्ही केवढे, तुमच्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रभू तुला वाचवता येते का, मदत पाहिजे तर ते मला मदत पाहिजे. मग तन्वीने ते पत्र वाचवलं. परत गाडी मोटर वापरता मग आम्ही पाठवत नव्हतो त्याला शाळेत. शाळा शिकलाय तो गंजा 8वी, पण त्याला एवढं काही येत नाही वाचवता. आता हे बघितलं ना तुम्ही, आता हे पाऊस पडतोय, हाय का इथं बसायला जागा नाही आमचं. तुम्ही पहिल्या वेळेस आज आलात तर हेच आहे, आम्ही थोडंच की असं बदललंय म्हणून. जे आहे ते आहेच आमचं. मी प्रभूची आई सुनीता अशोक शेळके, ओलखेड आमचं गाव. काय सांगाल बरं, आपल्या बिग बॉस मराठीच्या घरात 10वा आठवडा सुरू झाला, काय वाटतं प्रभूचा खेळ तो? प्रभूचा खेळ चांगला वाटतोय, छान वाटतोय, खेळतोय चांगला, बोलतोय चांगला, व्यवस्थित राहतोय. या घरामध्ये बिग बॉसच्या प्रभूला एक मोठी बहीण म्हणून, तन्वी सुद्धा एक मोठी बहीण म्हणून त्यासोबत चांगल्या पद्धतीने राहते. काय वाटतं बरं तुम्हाला? छान वाटतं. ते पण म्हणते, तन्वी पण बोलते की माझा छोटा भाऊ म्हणून मी त्याला सांभाळते, छोटा भाऊ म्हणून त्याला मी वागवते. ते पण म्हणतो माझी बहीण पण तुझ्यासारखीच आहे. पण लोक असं म्हणतात की तन्वीचा पदर धरतोय, तन्वी सोबत राहतोय, पण तसं काहीच नाही. तो स्वतः सुद्धा मुद्दे मांडतो. स्वतःचे मुद्दे मांडते, स्वतःच्या डोक्यानं खेळते, स्वतःच्या यानं खेळते. ते स्वतःचे मुद्दे मांडते, काय जे असेल ते. आता या बिग बॉसच्या घरामध्ये त्याला मोठी बहीण सुद्धा भेटली आहे, आणि त्या ठिकाणी दीपाली ज्या आहेत त्या सुद्धा त्याला सांगतात तुम्ही तुझी आई सारखीच आहे. आईसारखं काय वाटतं बरं हे सगळं पाहून तुम्हाला? छान वाटतंय. चांगलं सगळं जीव लावते, सगळं चांगलं शिकवते, चांगलं खेळते, सगळं जीव लावते. जेवायला म्हणलं तर ते म्हणते, दीपाली म्हणते माझी आई आहे, माझ्या आई सारखीच आहे. एकीकडे हे सगळे चांगले म्हणतात, पण दुसरीकडे जर पाहिलं तर विशाल असेल, सागर असेल, हे त्याच्यावर चिडतात, भांडतात. हो, हे पाहून काय वाटतं? ते ईशान हे भांडल्यावर आम्हाला थोडं वाईटच वाटतंय. पण आता तिथं राहिलं, पण दीपाली हे त्याच्या कोणत्या भाग घेतात ना त्याचा, तुम्ही त्याला का ओरडतात, तेवढूसा तुम्ही केवढे, तुमच्याचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असं बोलतात ना त्याला. तर मग आता ज्या पद्धतीने समजा तो खेळतोय त्याला अजून गेम सुधारायला पाहिजे असं वाटतं तुला? अजून इथून पुढे चांगलंच खेळायला पाहिजे, चांगलंच सुधारायला पाहिजे. अच्छा, काय सांगाल बरं अजून एकंदरीत हे सगळं पाहताय तुम्ही त्याच्याबद्दल? आम्ही रोज बघतो ना त्याला, छान खेळतोय, चांगलं राहतोय तो. आता ज्या पद्धतीने समजा त्याला काही गोष्टी समजा त्या ठिकाणी वाचता येत नाहीत किंवा हे होत नाही, तर शिक्षणाबद्दल काय सांगाल? शिक्षणाबद्दल काय, त्याला आम्ही सांगितलेलं आहे, त्याला 8वीची ती. परत आम्ही पत्र पाठवलं होतं, ते पत्र वाचताना ते बिग बॉस पण बोलले प्रभू तुला वाचवता येते का, मदत पाहिजे तर ते मला मदत पाहिजे. मग तन्वीने ते पत्र वाचवलं. काय सांगाल बरं, काही जण म्हणत होते की कमेंट मध्ये की प्रभू 8वीला गेला तरी त्याला वाचता येत नाही. त्याला ते म्हणते 8वीला वाचता येत नाही, पण त्याला आमच्या गावात 8वी पर्यंत शाळा होती. सर लोक म्हणायचे जास्त रेग्युलर शाळेमध्ये जात नव्हता, आणि जेवढं ते दप्तराचं ओझं होतं मोठं, त्याला दम लागायचा दप्तर घेऊन चालताना. परत गाडी मोटर वापरता मग आम्ही पाठवत नव्हतो त्याला शाळेत. शाळा शिकलाय तो गंजा 8वी, पण त्याला एवढं काही येत नाही वाचवता. आता पुढचं शिक्षण सुद्धा त्याला घेता आलं नाही, काय कारण होते बरे सगळ्या गोष्टी? म्हणजे त्याला असं रक्त कमी असल्यावर त्याला परतूरला जायला होते. 8वी पर्यंत शिकला, मग परतूरला जायला पण जाता येत नव्हतं, इथं पण दाडीत नव्हतं आम्ही, कारण की त्याला एवढं होतच नव्हतं चालणं, हे करणं, बोलणं, वाचणं. दप्तराचं वजन, दप्तराचं वजन पण छापत नव्हतं. अच्छा, बरं प्रभूला कन्नड भाषा बोलता येते का? नाही, आम्ही ऊस तोडायला जायचो, तर मग ते आता एक अर्धी भाषा येते. तुझं लोक म्हणायचे ना तुझं नाव काय, म्हणजे असे कधीतरी एखाद्या माणसाला मराठी येते, मग ते म्हणायचं याला काय म्हणते, त्याला काय म्हणते, मग ते म्हणायचे तुझं नाव काय, तू जेवला का, असं म्हणायचं. मग ते 1-2 शब्द येतात त्याला बोलता. अच्छा, तुम्हाला येते का काय कन्नड भाषा? आम्हाला बी येते. अच्छा, त्याला काय सांगाल तुम्ही त्या भाषेत? आम्ही म्हणू प्रभू तिथं आपण म्हणतो ना जेवण केलं का उठा माडीला इला येण मारती निन हेसर ये नाही ती. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ऊसतोडीला कर्नाटक मध्ये गेला म्हणून ती भाषा शिकली? ऊसतोडीला गेलो. पण त्याची इच्छा अशी आहे की आता मराठीतला बिग बॉस झाल्यानंतर कन्नड मध्ये जाण्याची इच्छा आहे. कन्नड मध्ये पण जाईल बोलते ते. अच्छा, तर येईल का त्याला भाषा कन्नड बोलता? हाय थोडीफार येते तेवढी, पण एवढी भरपूर काय यायला लागली त्याला. अच्छा,
काही जण त्या बिग बॉसच्या घरातले म्हणत होते की ते समजा एवढे मोठे लाखो फॉलोअर्स आहेत तर मग हे भरपूर पैसे कमवतोय उगा गरीब असल्यावर हो. फोन करतोय म्हणून. नाही आता हे बघितलं ना तुम्ही, आता हे पाऊस पडतोय, हाय का इथं बसायला जागा नाही आमचं. तुम्ही पहिल्या वेळेस आज आलात तर हेच आहे, आम्ही थोडंच की असं बदललंय म्हणून. जे आहे ते आहेच आमचं. हे इथं झोपतो, हे बघा बाज, हे सगळं कपडे भिजायला लागलेत. हे बघा, आम्ही खोटं नाटक काहीच सांगत नाही. हे पत्र सगळे फुटलेले. हा तर मग त्याला काही उद्घाटनाला वगैरे बोलत होते का लोक किंवा पैसे देत होते का? देत होते, बोलत होते, पण असं 1000-500 ते यायलाच परवडत नव्हते. दवाखान्यात याच्यात जायचं असलं की 1000 रुपये 2000 रुपये. मग ते म्हणायचं बरं आहे बाबा, आपल्याला दुसरं तर काय होत नाही म्हणलं, घरी बसू तर आपला खर्च पाणी निघ होते. म्हणजे ज्या पद्धतीने आता ते घरातले लोक समजा जास्त पैसे घेतात हो. तर ते बघून त्याला वाटत असेल की याला एवढेच पैसे भेटत असतील. एवढेच भेटत असतील, पण त्याला नाही ना भेटत तेवढे. आम्ही जे खरं ते सांगतो, खोटं नाटक काही सांगत नाही. आता ते घेत असते 30-30, 40-40 हजार रुपये कुठे ओस गाठांना, पण आम्ही नाहीत घेत. अच्छा. पण अशा पद्धतीनं काही जण त्याला बोलवत होते का बरं? हा, बोलत होते. अच्छा. झालं त्या व्हिडिओ काढून काय वर्ष 1.5 वर्ष झालं, तेव्हा एक 4 बाऱ्या किंवा 5 बाऱ्या असं कुठंतरी बोलवलं. आता बिग बॉस ग्रँड फिनाले जवळ आलाय तर काय वाटतं आता जिंकल का प्रभू? हा, 100% जिंकून वाटतंय आम्हाला. अच्छा. त्यानं अजून काय सुधारणा करायला पाहिजे बरं त्याच्या खेळामध्ये? हेच त्यांना चांगले मुद्दे मांडायचे, चांगलं बोलायचं, व्यवस्थित राहायचं. असं त्या दुसऱ्यांचं ऐकून अशी चोरीगिरी काय करायची नाही. लोक चोरी करायचे सांगतात आणि बाजूला होते, मग त्याला भावच्या धक्क्यावर ते डोळ्यात येते. पण काही जण म्हणून तू गावाकडे बी अशाच चोऱ्या करतो का मग? नाही, गावाकडं नाही चोऱ्या करीत. आता त्यांना सांगितलं ना तिथं, बाबा इथं ऐकूनच मी चोऱ्या करायला लागलो. आता मला तसं सवयच नाही गावाकडं. पण आता घरातले जे सदस्य आहेत समजा त्याला राखी म्हणते असं कर तसं कर, तसं ऐकून त्यांनी केलं होतं हा, त्यांनी. राखीनं सांगितलं तू हे आण, तिथं ठेव, ते आण. तर मग त्यांना ते अद्रक आणली, पिठाचा पुडा काय आणलं, त्यांना तिकडे दुसऱ्याच्या ड्रावर मध्ये ठेवलं. पण ते तिचं ऐकून केलं, स्वतःहून नाही केलं त्यांनी. आणि त्यांना सांगितलंय बी की मी थोडंच एकटाच चोरी करतोय. आधी माझ्यापासून अंड्याची चोरी झाली, दुधाची चोरी होती, सगळी चोरी होती, म्हणून मी केलं म्हणून. पण मात्र ज्या पद्धतीनं समजा घरातल्याच बघितलं आपण सगळ्यात चोऱ्या करतो, पण प्रभूवरच सगळ्यात जास्त नाव घेतात. सगळ्याचं नाव घेतात. हा, तर हे सगळं पाहून तुम्हाला काय वाटतं सगळं? आम्हाला वाटतंय तसं करायला नाही पाहिजे. अजून काय सांगाल बरं बिग बॉस बद्दल? आता हेच सांगू, आम्ही चांगलं खेळतोय, प्रभू चांगला राहावा. आणि हीच सगळ्या महाराष्ट्राला की सांगतोय की हीच ट्रॉफी घेऊन आपल्या तिथं आलं पाहिजे. त्याला जिंकून द्या, त्याला वोट करा. त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला धन्यवाद. तन्वी बद्दल काय मत आहे बरं तुमचं? तन्वी जीव लावते. तन्वी म्हणते बी की प्रभू तू माझा छोटा भाऊ आहे, आणि राखी बांधायला तुझ्या घरी येईन, किंवा भाऊबीजीला पण तुझ्या घरी येईन. आणि मग सगळ्या महाराष्ट्राला छाती बोडून सांगते की हे माझा छोटा भाऊ आहे. आणि ते बी म्हणते की ही माझी मोठी बहीण, म्हणून मी यांच्या संग राहील असं म्हणते. तर मग काय भावना असतात तुमच्या? एक त्याला त्या घरात बहीण भेटली, ती त्याला जीव लावतीये, मोठ्या बहिणीसारखं सांभाळतीये. हा, आई भेटली त्याला, बहीण भेटली, याबद्दल चांगलं वाटतंय आम्हाला. अच्छा. त्यांच्याबद्दल काय सांगाल समजा, तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याबद्दल चांगलं वाटतंय. असंच राहावा, असंच सांभाळावा. आता समजा हे जे नातं आहे हे असंच टिकून ठेवायला हा, पाहिजे. असं टिकून ठेवायचं हे करू. पण राखीच्या ठिकाणी म्हणत होती की फक्त तुम्ही त्याच्या वोटिंग घेण्यासाठी तुम्ही आई असल्याचं बहीण असल्याचं नातं दाखवता. हो, नातं दाखवता बोलतात. पण तसं काय असेल असं वाटतं का? तसं काहीच नाही. जे आहे ते आहे. जे आहे ते आहे त्याचं, तसं काहीच नाही नातं. अच्छा.